आणि सनम कुमार हा संघ देखील आता मात्र ग्रुप बी मधून क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन मास्टर ब्लास्टर संघाने या अगोदर 3 सामने खेळले, 2 पराभव 1 विजय त्यांचा पाहायला मिळालेला आहे. सचिन मास्टर ब्लास्टर संघाने हा सामना जर जिंकला तर मात्र आव्हान जिवंत असेल तो सचिन मास्टर ब्लास्टर संघाचा देखील. म्हणजे हा सामना सचिन मास्टर ब्लास्टर संघासाठी खूपच महत्वाचा असणार आहे. एक विजय मिळवलेला, मात्र हा विजय जर मिळवला तर नक्कीच त्यांच्या देखील अशा पल्लवीत असणार आहेत. तर उद्या आपण सामन्याकडे पंचांचा इशारा येतोय. चंदन आणि त्याच्या समेत रवींद्र ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अमोल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली वाईड ऑफ लॉंग आणि मध्ये झेल. आणि पहिल्या चेंडू पहिला फलंदाज फेल, बिग ब्लो, मोठा मासा करायला लागतोय. चंदन बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त करताना गोलंदाज अर्ली ब्रेक थ्रू मिळून देताना आपण पाहतोय गोलंदाज अमोल, ज्याने चंदन सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी धाडलेलं आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय निशांत. आपण सामना पाहतोय अंश 11 विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. अंश 11 संघ आपण बघितला तर या स्पर्धेमध्ये पराभूत झालेले नाही. 3 सामने या संघाने जिंकले. 2 संघ आपण पाहतोय प्रवीण पॅन्थर्स आणि अंश 11, जे संघ या स्पर्धेमध्ये अजूनही पराभूत झालेले नाहीत. अजिंक्य संघ या एकता प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला हे 2 संघ पाहायला मिळतात. आणि त्यापैकी एक संघ अंश 11 संघ त्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहत आहोत. यावेळी त्या दिशेने फटका खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. डीप मध्ये चेंडू अडवला जातोय काउकर रिझन मध्ये. तोपर्यंत सिंगल रन्स फलंदाज कंप्लीट करताना सिंगलने ऑफ द मार्क होताना आपण पाहतोय फलंदाज निशान. आणि अकाउंट ओपन होते सिंगलने अंश 11 या संघाचं. एक तर प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. यावेळी समोर 20 मध्ये फटका केलेला आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्रक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने रवींद्र देखील आपलं खातं उघडताना दोन्ही बॅटरने आपले अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 2. पॉवरप्लेचं पहिले षटक मार्गस्थ अमोल फार कडून पॉवरप्लेचं पहिले षटक घालताना फ्री किल्ल्या चेंडूला मिडिक रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करताना सिंगलने धावफलक हलता ठेवलेला आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर इथे केला जातोय. मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल अँड सिंगल. आणि सिंगलवर इथे भर देताना आपण बघतोय अंश 11 हा संघ. हो, याला इनसाइड आउट. हा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड, सॉरी वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. रवींद्र या चौकाराने पोहोचले वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. आणि अंश 11 संघाची धावसंख्या या चौकाराने पोहोचते ते 7 वर. या षटकाबद्दल अंतिम चेंडू अमोल हाताळताना पाहायला मिळतोय. हो, यावेळी मात्र चांगला चेंडू ऑफ सरळ निघून जातो विकेटच्या हातामध्ये. या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती पॉवरप्लेच्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर अंश 11 संघाची पाहायला मिळत आहे. ते 1 बाद 7 धावा.
लिजंड क्रिकेटर आहे ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आणि फ्लॅट लाईट्स मित्रांनो आपण पाहतोय धनंजय अण्णा गवळी या साहेब संस्थापक अध्यक्ष मास्टर फोर्टलर्स खुश आहेत. नक्कीच मागील सामन्यामध्ये त्यांच्या संघाने विजय संपादन केलेले आहे. तर अजूनही आपण पाहतोय सचिन मास्टर ब्लास्टर संघाच्या अशा पल्लवीत असणार आहेत कारण हा विजय जर सचिन मास्टर ब्लास्टर संघ संपादन करतोय तर मात्र इथे आव्हान जिवंत आहे आणि ग्रुप बी मध्ये थोडंसं फेरबदल देखील कदाचित पाहायला मिळू शकतोय. उलटा फॉलत ग्रुप बी मध्ये देखील पाहायला मिळू शकते. यावेळी मात्र सचिनचं स्वागत या भव्य फटक्याने करण्याचा प्रयत्न मात्र फटका फसलेला आहे. मिड क्रिजन मध्ये झेल आणि इथं मात्र आणखीन एक फलंदाज फेल. आता मात्र निशान देखील शांत होताना पाहायला मिळतोय आणि निशान याला अगदी पहिल्या चेंडू हाताळताना सचिन यांनी शांत केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण बघितलं अमोल याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं आणि सचिन देखील पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त करताना पाहायला मिळतोय. दोन फलंदाज माघारी परतलेले आहेत अंश लेवन या संघाचे. न्यू बॅटर आर्यन आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक तर प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. एकता अखंडता बंधुता या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे आणि ती ब्रीद वाक्य गेल्या वर्षापासून जोपासलं जाते कारण दुसरं वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. यावेळी सरळ बॅटने फटका केलेला आहे डाऊन दी ग्राउंड आणि चिनू निघून जाईल सीमा पार सीधी बॅट नो बकवास चौकार. चौकारीने संघाचे धावसंख्या येतोय 11 धावसंख्या 4 ने पोहोचते ते 11 वर. 2 बाद 11 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पिटूचं दुसरं षटक सचिन मास्टर ब्लास्टर संघाची टीम ऑनर स्वतः सचिन मडवी हाताळताना पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन आता मात्र केला जातोय. यावेळी अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. इलेव्हिशन प्राप्त करू शकला नाही फलंदाज. सिंगल रनचा डबल घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज कंप्लीट करताना. धावसंख्या 13. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आणि स्लॉफी वर्क पाहायला मिळते. चेंडू जातोय डीप मध्ये अखेर डीप मधून चेंडू उचलून थ्रो केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी कंप्लीट केलेले आहेत. तसं मिसफील्ड पाहायला मिळत होतं 30 सर्कलमध्ये संदीप कडून आणि त्याचा भुर्दंड देखील आता मध्ये क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाला भोगावलं होतं. खरं तर जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धाव फलंदाजांनी कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या पोहोचलेली ती 15 वर. हो यायला मात्र अतिशय खराब चेंडू पंचांचा इशारा नो बॉल. धावसंख्या 16. पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. या फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? पंचाचा पंखा देखील फिरताना पाहायला मिळतोय. हो यावेळी फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला
क्षेत्ररक्षक बंद प्रेक्षक चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना धावसंख्या 20 वर पोहोचताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटा चेंडू टर्न केलाय. पुन्हा एकदा चेंडूला यावेळी मात्र बॅकवर्ड स्कोलिंग मध्ये चेंडू जातोय. 2 धाव फलंदाज कंप्लीट करतायत आणि 2 धावेने या अंश 11 संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 वर डबल टू लॉस फॉर द 2 विकेट. 22 वर 2 स्थिती आपण बघतोय. दुसरं षटक समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावांना 2 विकेट 2चा आकडा सध्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. नेल्सन फिगर 22 वर 2 आणि 2 षटकांची देखील समाप्ती. 2-2-2 अशी फिगर आपल्याला पाहायला मिळते. आणि तसं क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. खरं तर खूप मोठी घटना आपण बघितले तर 11-11-11 अर्थात 11 नोव्हेंबर 2011 हा जो दिवस होता त्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 2 संघामध्ये सामना सुरू होता. आणि बरोबर दुपारी 11 वाजून 11 मिनिटांनी या दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11 ओव्हरमध्ये 111 धावांची आवश्यकता होती. एक विशेष योगायोग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला होता. अनिकेत मडवी यांच्याकडून हर्षलसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर हर्षल आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अनिकेत मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हर्षल मडवी या हो अतिशय सुरेख चेंडू कटरचा वापर आपण बघतोय. लेग कटरचा वापर करताना गोलंदाज अगदी समोरून चेंडू वलवताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण बघतो रेग्युलर क्रिकेटमध्ये राजू मुखिया योगेश भालेकर ज्याप्रमाणे अशा प्रकारे चेंडू वलवतात त्याप्रमाणे चेंडू वलवताना हर्षल मडवी देखील पाहायला मिळतोय. मडवी चेंडूला वलवी. हो चॉप केलेल्या चेंडूला अगदी वाईड अडकर चेंडू होता. कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एक्स्ट्रा को रिझनमधून चेंडू फील करून फेकी गेलाय. मग ते वेगाने धावा पूर्ण करताना फलंदाज आणखीन एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो थोडासा लेझी आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 1 नव्हे 2 नव्हे तर 3 धावा फलंदाजाने कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 25 सिल्वर ज्युबली क्वार्टर सेंचुरी सध्या धावपलेकर पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन इथे पाहायला मिळत नाही. मेडिक रिझन मध्ये चेंडू जातोय आणि इथे देखील स्लॉफी वर्क पाहायला मिळते. मिसफिल्ड तिसरी धाव करण्याचा प्रयत्न या प्रयत्न अखेर फलंदाज धावचित. या सामन्यानंतर आपण टॉस करणार आहोत. कारण प्रवीण पॅन्थर्स विरुद्ध B3 असा सामना आपण पाहणार आहोत या सामन्यानंतर. यावेळी हुक केल्या चेंडूला माझा क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिझन मध्ये सज्ज आहे. सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल.
4 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर सुदेश तांगडी. होय करारा अंड्राचा फटका पण पाहतोय वाईट ऑफ लॉंगर रिझनमध्ये एक सिंगल रनसाठी इथे मात्र फलंदाज तयार होते आणि सिंगल रन्स देखील कंप्लीट करताना धावसंख्या 28-28. आपण सामना पाहतोय अंश 11 विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. स्ट्रायकर बॅटर नितीन यावेळी केवळ चेंडूला दिशा देताना आपण पाहतोय फुलटा चेंडू होता खरं तर मात्र एक धाव इथे देखील कंप्लीट करताना फलंदाज. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 29-29. 3 षटकांची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 80 संघाची पाहायला मिळते ती 4 बाद 29 लॉस फॉर द 4 विकेट थर्ड एंड ऑफ द थर्ड ओव्हर. युसेन लाईव्ह टेलिच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. धावसंख्या 29-29. नितीन मुकादम पाहतोय ज्याने कालचा दिवस खरं तर आपल्या नावे केला होता. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने प्रस्थापित केला होता. अगोदर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील काल्हेरच्या नंदन पाटील विरुद्ध सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावे पाहायला मिळाला होता. काशीनाथ भालेकर साहेबांकडून नितीन यांनी जर चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक नितीन मुकादम यास दिलं जाईल. षटकार तर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत, मात्र चौकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर हे पारितोषिक असणार आहे. धीरज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एकता प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं आपण पाहतोय आणि नीरजसाठी देखील विकेट हॅट्रिकसाठी संधी आहे. अनिकेत मडवी यांच्याकडून नीरज यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक नीरज याला देखील दिलं जाईल. क्या बात आहे. हो याला मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. छोटा पॅकेट बडा धमाका स्क्वेडेकच्या वरून षटकार. ज्या फलंदाजाने कालच्या दिवशी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता तो फलंदाज षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन जर 2 षटकार आले तर काशीनाथ भालेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. एक तर आलाय, 2 येतील का. धावसंख्या 35-35. धीरज पुन्हा एकदा दूरवरच्या टोका करून हो गेन अंदर डंडा बहार दांडी 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 गोल. विकेटचं पतन. एक तुम्हारी तो दुसरे हमारी. तिखट प्रत्युत्तर देताना आपण मध्ये धीरजच्या या तिखट चेंडूने डेफिनेटली हिट आहे देखील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता
अगदी परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळतोय आणि दांडी गुल होताना इथे मात्र नितीन मुकादम याची न्यू बॅटर चैतन्य पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते तो खेळाडू होता मात्र मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय चैतन्य. याला हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका होता मात्र सेफ लँडिंग होते. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय संदीप कडून. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या देखील पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर 36. आपण सामना पाहतोय अंश 11 विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. यानंतर पण प्रवीण पॅन्थर संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत ज्या संघाने क्वालिफाय या अगोदरच केलेलं आहे. चारही सामने या संघाने जिंकलेले आहेत आणि टेबल ए मध्ये हा संघ टॉपला देखील पाहायला मिळतोय. हो यायलो मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार मेडुकरच्यावरून षटकार. धावसंख्या 6 वेगाने वरते. धावसंख्या 6 पोहोचते ती 42 वर. हे आपण पाहू शकता स्विंग केलं होतं चेंडूला. जसा चेंडू बॅटवर येतोय त्याचा बाहेर देखील जातोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 42-42. यावेळी मात्र समोर केलेल्या चेंडूला व्ही सेप मध्ये चांगले क्षेत्रक्षण डीप मध्ये पाहायला मिळत नाही. थोडंसं मिसफिल पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या डबल 44 धावा. या षटकामधील अंतिम चेंडू 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 44. धीरज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी अगदी कार्पेटचे सारे चेंडू निघून जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. फुटबॉल स्किलचा वापर फुटबॉलचा चांगला वापर करताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा देखील सेव्ह करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अगदी फुटबॉल स्किल तिथे वापरले गेलेले आहे. फुटबॉलचा चांगला वापर इथे पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 46 4 षटकांच्या समाप्तीनंतर. व्हीआयपी विराजमान मान्यवर आपण पाहतोय. मान्यवर कक्षामध्ये आणि त्यांच्यासोबत खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आपण पाहू शकता. एकता प्रीमियर लीग एकता अखंडता बंधुता या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे. पायगाव खाडी या गावामधील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर अगदी गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे प्रीमियर लीग स्पर्धा खेळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि IPL इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला याच महिन्यामध्ये 28 मार्च पासून देखील सुरुवात होणार आहे. 19वी IPL स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अठराव्या IPL स्पर्धेचं करंडक 18 क्रमांकाची जर्सी असणाऱ्या विराट कोहलीने पटकावलं होतं. 17 वर्षाचा वनवास त्याचा संपला होता आणि आता मात्र 28 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा 19वी आपल्याला पाहायला मिळेल. बोलूया आपण एक तर प्रीमियर लीग स्पर्धेकडे. बोलूया आपण सामन्याकडे. हर्षद ठाकरे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामन्याकडे सुद्धा चैतन्य आहे. यावेळी ऑन साइडला मिड रिजन मध्ये गॅप मधून चेंडू निघून गेलेला आहे सीमापार चौकार आणि 50 धावा देखील कंप्लीट होतो ना इथे मात्र या संघाच्या.
क्रिस का गाणं सुनेगा. क्रिस पिक्चर आल्यानंतर जेवढा हिट झाला नव्हता त्यावेळेला ही आता हिट होताना पाहायला मिळते. ट्रेंड आपल्याला पाहायला मिळते. एखादा कुठला मुकादम ट्रेंड आला तो मात्र तो ट्रेंड त्या वर्षी आपल्याला निरंतर पाहायला मिळतोय. हो खडे खडे हा फटका केलेला आहे. स्टँड अँड डिलेवर मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अँड ओट मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद होताना. नवीन फलंदाज मनोज 6 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळत आहे ती 50 धावा. 50 या धावसंख्येवर 6 फलंदाज डगोरचे असल्या परतले आहेत 80 या संघाचे. यावेळी रुबिकट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. थर्डमॅन रिझन मधून हा नशिबाचा चौकार. धावसंख्या 54 54. शेवटचे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. हो यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिक फटका आहे. झेल होण्यासारखी खरं तर संभावना नाही कारण गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. एक धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करताना आणि या संघाची धावसंख्या अब तक 55 धाव आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू अजूनही या षटकामध्ये शेष आहेत. सुदेश आपण पाहतोय मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला देखील ओळखलं जात आहे. मोठे फटके 2 चेंडूमध्ये पाहायला मिळतील का. यावेळी अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही दुसरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या प्रयत्नात फलंदाज अखेर धावचित होताना. या षटकामधील अंतिम चेंडू. यावेळी ऑन साईडला मिड रिजनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल दुसरी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि इथे या फलंदाज बाद. सुदेश पोचू शकलेला नाही आणि अशा प्रकारे धावसंख्या 57-58 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. ते सचिन मास्टर ब्लास्टर या संघासमोर अंश इलेव्हन या संघाने आणि दुसऱ्या डावामध्ये लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संरक्षण कक्षामध्ये आपण आवाज जाऊ की हेमंत पाटील सरांचा कारण या सामन्यानंतर आपण टॉस करणार आहोत. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. सर्वांचं हार्दिक स्वागत. एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावपलकावर झालेल्या आहेत आणि 58 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. प्रथम बॅटिंग केली होती अंश इलेव्हन या टीमने आणि सचिन मास्टर ब्लास्टर या टीम समोर 58चं टार्गेट असेल हे मॅच जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकाचा हा सामना आहे. जवळजवळ 12च्या आसपास सरासरी राखायची ही मॅच जिंकण्यासाठी. त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळाली.
खास करून आपण बघितलं रवींद्र ज्याने एक चौका ठोकला होता, आर्यन आला त्याने 2 चौका ठोकले होते, नितीनने एक षटकार, त्यानंतर सुदेश यांनी सुद्धा एक षटकार ठोकला होता, चैतन्यने एक चौकार, मनोजने एक चौकार ठोकला. तर प्रत्येक फलंदाजाने चांगलं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, या मॅच मध्ये योगदान चांगलं दिलेलं आहे आणि त्यामुळेच ही धावसंख्या आपण पाहिली तर अतिशय चांगली धावसंख्या म्हणू शकतो या 5 षटकाच्या सामन्यामध्ये आणि ते सुद्धा फ्लड लाईट मध्ये. 57 धावा धावफलकावर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि विकेट गेली होती ती 8. चला लगेच ओपनिंग जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. दोन्ही अंपायर मैदानामध्ये सज्ज आहेत. एक भाऊ पाटील आणि म्हात्रे सर हे 2 अंपायर आपल्याला दिसतात सध्या. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये आजचा फायनल डे या स्पर्धेमधला आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट मधून स्पर्धा पाहायला मिळालेल्या या पूर्ण वीकेंडमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आहे या स्पर्धेची आणि पायगाव आणि खार्डी परिसरातून जे संघ आहेत त्यामध्येच आपण बघतोय ही प्रीमियर लीग खेळवली जाते, ज्याला एकता प्रीमियर लीग. मागच्या वर्षापासून या प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे. यंदाचं हे दुसरं सीझन आहे आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही ओपनिंग जोडी जाताना दिसते, अमोल आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये जाताना दिसते. 58चं टार्गेट आहे. अशा प्रकारचं जर लक्षात तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली जर बॅटिंग केली, चांगली फाउंडेशन जर चांगला ठेवलं तुम्ही तर नक्कीच ही धावसंख्या तुम्ही यशस्वीरित्या पार करू शकाल. मात्र त्या प्रकारची बॅटिंग होते की नाही हे आपल्याला बघायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर कोणता गोलंदाज येतोय हे सुद्धा पाहायचं आहे. चंदन येतोय समोरच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवर. चंदन सुद्धा एक चांगला, अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय. पहिला षटक घेऊन येतोय चंदन. ऑफ साइडला फिल्डिंग जर आपण पाहिली तर एक शॉट थर्डमॅन दिसतोय, बॅक ऑफ द पॉइंट आहे, कव्हरला फिल्डर आहे, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर दिसतोय, मिड ऑफला एक फिल्डर, ऑन साइडला जर पाहिलं एक शॉट फाईन लेग, मिड ऑन थोडंसं वाईडिश आहे आणि लॉंग ऑनला एक फिल्डर दिसतो आपल्याला आणि एक फिल्डर आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. ही फिल्डिंगची व्यूहरचना. पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे सचिन आणि नॉन स्ट्राइक एंडला अमोल. ही जोडी मैदानामध्ये मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल घेऊन जातोय गोलंदाज चंदन मुकादम. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चांगला कॅप मध्ये खेळलाय, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कटचा अंदाज आणि बॉलला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 रन. सुरुवात आक्रमक केलेली आहे. मी म्हटलं होतं इनिशियल ओव्हर मध्ये चांगली सुरुवात मिळायला पाहिजे आणि ती सुरुवात मिळून दिली आहे फलंदाज सचिनने. यावेळेस हलक्या दाने फक्त डिफेन्सिव्ह शॉट रक्षात्मक पद्धतीने खेळला होता. सन्मान दिलाय. आपल्या फॉल मध्ये जाऊन चांगली फिल्डिंग करताना दिसतोय गोलंदाज चंदन. ऑन साइडला फक्त 4 फिल्डर दिसतात, ज्यामध्ये 2 डीप मध्ये आहेत, एक लॉंग ऑन एक डीप मिड विकेट. मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून जबरदस्त फटका खेळला होता सचिनने. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा वाईडिश लॉंग ऑन कावकाण्याच्या दिशेने 1 बाउन्स जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक येतोय चौकार फलंदाज सचिनच्या बॅटमधून. 4 रन. केली सचिनने तर भावेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत सचिनच्या बॅटमधून. अगदी आक्रमक रूप धारण केलेलं आहे फलंदाज सचिनने. अटॅकिंग बॅटिंग
जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे धावफलकावर 14 रन्स. पुन्हा एकदा आपण बघितलं थोडंसं खोलवट टप्प्याचा बॉल बॅक क्लिपला खाली घेऊन खेळला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग, 1 रन कंप्लीट केली जाते आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 15 रन्स. अंतिम 1 बॉल शेष असेल या पहिल्या षटकातला. चंदन थोडासा महागडा पडतोय या पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 धावा मोजलेत चंदनने. पूल करायचं होतं, चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक धमाकेदार सुरुवात म्हणू शकतो आपण बॅटिंग करणारी टीम सचिन मास्टर ब्लास्टर टीमची, ज्याने सचिननेच ही अप्रतिम सुरुवात केली, ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार ठोकलेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 वर कुठलाही विकेट नाहीये. येस, चांगली सुरुवात. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर 12 पेक्षा थोडासा कमी होता, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आलेले आहेत. ही सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे बॅटिंग करणारी टीम सचिन मास्टर ब्लास्टर या टीमची. सचिन मास्टर ब्लास्टर वर्सेस अंश 11 या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. लीग स्टेज मधली ही मॅच आहे. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंड कडून बॉलर येतोय नितीन. मांडीश्री दशरथजी मुकादम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. अक्षय यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ओहो, यावेळेस एज लागला होता का? नाही. विकेट किपिंग अतिशय चांगली करताना दिसतोय चंदन. मांडीश्री दशरथ पाटील यांचा हा सन्मान केला जातोय. अक्षय यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शॉल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. एकता ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी सुरुवात अतिशय चांगली करताना दिसतोय गोलंदाज नितीन. ओ, इनसाइड आउट शॉट, अप्रतिम फटका. बॉलला पाठवलाय डीप कव्हर बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. तीन षटकार ठोकले तर 1000 रुपये माननीय भावेश पाटील यांच्याकडून दिले जातील. धावसंख्या पोहोचलेली आहे 19 रन्स. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह. आपल्या फॉल मध्ये चांगला बॉल अडवतोय. नक्कीच ही चांगली फिल्डिंग बनवू शकतोय. हा बॉल निसटला असता तर लॉंग अपच्या दिशेने कुठलाही फिल्डर नव्हता, सरळ गेला असता बाउंड्रीच्या बाहेर. मात्र जबरदस्त फिल्डिंग आपल्या टीमसाठी 4 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज नितीन. पुन्हा नितीन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. एक महत्वपूर्ण खेळाडू म्हटला जातोय नितीन याला पायगाव परिसरामधला. पुन्हा समोरच्या एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने अमोलसाठी. पुलेंचा बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला मिस झालाय आणि बॉल जाईल लॉंग अपच्या दिशेने. फील्ड त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला, मात्र हा बॉल सरळ निघून जातोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 23 रन. चांगलं टोटल. आणि आतापर्यंत जर बघितलं कुठल्या प्रकारचं सिंगल धाव नाहीये, कुठल्या प्रकारची डबल धाव नाहीये, फक्त एक सिंगल आहे. सर्वच्या सर्व धावा या सचिनच्या नावावर आहेत. जबरदस्त आक्रमक फलंदाजी सचिनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. हुक शॉट केल्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज सचिन यावेळेला आणि फलंदाज बाद. हिट विकेटच्या रूपाने विकेट जाते आणि पहिला हादरा या ठिकाणी लागलेला आहे सचिन मास्टर ब्लास्टर या टीमला. सचिन इज आउट.
थोडस बॅलन्स गेला. पॉपिन क्यूज मध्ये अतिशय डीप मध्ये खेळत होता सचिन. त्यानंतर हिट विकेट रुपये ही विकेट जाते. पहिला गडी बाद होतोय. ज्याने आक्रमक सुरुवात केली होती तोच फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि ही पहिली विकेट, पहिला ब्रेक तो मिळून दिलेला आहे गोलंदाज नितीन याने. हर्षद मडवी येतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी, जो स्ट्राईक एंड वर दिसतो आपल्याला. हर्षल मडवी. नितीनची गोलंदाजी स्पीड जर आपण बघितलं अतिशय चांगला आहे. चांगले वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय नितीन. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस राऊंड विकेटचा मारा नितीन याचा. यावेळेस हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. मनगंड्याच्या साहाय्याने बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने. डीप मधला फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग करतोय. एक रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 24 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सचिन मास्टर ब्लास्टर टीमची 24 वर 1 विकेट. अठरा बॉल शेष आहेत. 18 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रिक्वेअर रन रेटचा आपण जर विचार केला तर 11 पेक्षा जास्त, 11.33 च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. येणारी 2 षटकं अतिशय महत्वाचे असतील दोन्ही टीम साठी. येणाऱ्या 2 षटकामध्ये आपल्याला समजेल की मॅच कुठल्या दिशेने वाटचाल करते, कुठल्या टीमच्या बाजूने झुकते. बॉलिंग ट्रॅकवर चैतन्य येतोय. पहिली विकेट हॅट्रिक चैतन्याच्या नावावर आहे एकता प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक षटकारासाठी. राजू पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक वाटते. वीजभट्टी चालक मालक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. हर्षल साठी हे पारितोषिक असेल प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत मडवी. ओहो, हा बॉल येईल फाईन लेगला. नो बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राच्या रुपयाने 5 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. चौकार येतोय आणि अशा प्रकारे या 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 29 रन. 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड. आणि पंचांचं आपण बघितलं इशारा झालेला हा फ्री हिट असेल. पुढील बॉल स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला दिसतोय हर्षल मडवी. फ्रीटचा बॉल. ओ हुक शॉट बॅक ऑफ द स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलं या बॉलला. 6 रनसाठी सुपर हिट शॉट, सिक्सर. अप्रतिम फटका हर्षल मडवीच्या बॅट मधून. फ्री हिट वर हा सुपर हिट शॉट. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 35 रन. 35 ऑन दी बोर्ड. 17 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता. फक्त 1 बॉल मध्ये तब्बल आपण जर बघितलं तर 11 धावा दिलेल्या आहेत गोलंदाज चैतन्य याने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. जोरदार अपील आणि 1 रन 1 सिंगल कंप्लीट केली जाते. लेग पायचा इशारा पंचांचा. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्ड वर 36 रन. कांती मुकादम याने जर कॅच घेतला तर माननीय राजू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. भरपूर पारितोषिक सुद्धा लागले जातात मोटिवेशन करण्यासाठी खेळाडूंना. 16 मध्ये 22 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चैतन्य. विकेट किपर थोडंसं फिल्डिंग लावत होते त्यामुळे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जातोय. डीप पॉइंट आपल्याला दिसतोय, थोडासा बॅकवर्ड दिसतोय पॉइंटला फिल्डर डीप मध्ये. त्यानंतर एक स्वीपर कव्हर दिसतोय, एक लॉंग ऑफ दिसतोय. ऑन साइडला एक लॉंग ऑन आहे. त्यानंतर एक डीप मिड विकेट दिसतो. डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर. ओ स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी हा फिल्डर आपण बघतोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये लावलेला आहे. कारण स्विच हिट शॉट सुद्धा चांगला खेळतोय हा फलंदाज अमोल. 15 मध्ये 22 ची आवश्यकता. अमोलला मात्र अद्याप खातं खोलणं बाकी आहे. आतापर्यंत अमोलने 2 बॉलचा सामना केलाय. खातं खोलणं बाकी आहे अमोलला. बघूया मोठ्या फटक्याने खातं खोलतोय की सिंगल की डबलने खातं खोलतोय अमोल. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. डाऊन डी लेग हा बॉल
ओव्हरथ्रो झालेला आहे. आणखीन एक्स्ट्रा रन मिळतील. 1+1 2 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 38 रन 38. 20 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 15. 15 मध्ये 20 ची आवश्यकता. असं वाटतं सामना थोडासा सोपा होत चाललेला आहे. ओहो जबरदस्त स्लॉग हिट. बॉलला पाठवले मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार. सिक्सर. अमोल हर्षलच्या बॅट मधून येतोय. 14 मध्ये 14 ची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. खूपच महागडं षटक हे म्हणू शकतो आपण चैतन्याचं. एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर आलेत या ओव्हर मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावर 45 रन्स. 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 14. खूपच महागडं षटक टाकताना दिसतोय गोलंदाज चैतन्य. या षटकाने मॅचची दिशाच बदललेली आहे. पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. बॉल जाईल डीप स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक षटकार येतोय फलंदाज हर्षलच्या. सात धावेची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज हर्षल मडवी. अप्रतिम बॅटिंग हर्षलच्या बॅट मधून. सुरुवातीला आपण बघितलं तर सचिनने आक्रमक सुरुवात केली होती आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हर्षल सुद्धा अप्रतिम बॅटिंग करताना दिसतोय. पुन्हा चैतन्य आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि ओहो बॉल हाताला लागून जातोय. जसा आपण बघितलं व्हॉलीबॉल मध्ये पास केला जातो तसा बॉल पास केलाय बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक येतोय षटकार. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. मांडीसी राजूजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते हर्षल मडवीसाठी. स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. अंतिम शॉट सुद्धा आपण बघितला. हेलिकॉप्टर शॉट पाहिला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलला पाठवलं होतं सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. लगातार 3 षटकार आपण पाहिले. एक डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप स्कोअर लेग. हे 3 षटकार पाहिले ऑनसाइडच्या दिशेने. ऑनसाइडचा झोन अतिशय स्ट्रॉंग झोन म्हटला जाईल हर्षद मडवी याचा. 1 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय कांती मुकादम. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. ह्या पहिला जोरदार अपील कॉटव्यांची मात्र अंपायर सहमत नाहीयेत. नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. अमोलने मात्र अद्याप खातं खोललेलं नाहीये. सचिननी जबरदस्त बॅटिंग केलंय. त्यानंतर हर्षलने हुकचा फटका आहे फाईन लेगच्या बाहेर. मॅच फिनिश करून टाकले अमोलने आणि ही मॅच जिंकलेली आहे सचिन मास्टर ब्लास्टर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. हडलक हडलक अंश 11. प्रतिष्ठान आणि त्यानंतर सचिन मास्टर ब्लास्टर तिन्ही टीमचे कॅप्टन आपण चला